एवढ्या रातीला कोण आलं असेल? कोण असेल? नारायण नारायण. महाराज तुम्ही या आत या. महाराज. शुभम भवतु. महाराज तुम्ही नत्ता ह्या येळेला कसं म्हणजे? कारणच तसं होतं म्हणून यावं लागलं मला. काय झालं आहे महाराज? काही प्रीत तर घडलं नाही ना? अजून तरी नाही, परंतु सूर्योदयानंतर होणाऱ्या आख्यानात मात्र काहीही घडू शकतं. महाराज मला काय बाई समजल असं बोला ना. मला तुम्ही काय बोलतायसा ते काय बी कळना झालं आहे. बानू, उद्या या जेजुरीत समुद्र मंथनाचे एक भव्य आख्यान सांगितले जाणार आहे. अनेक लोक या आख्यानाला उपस्थित असणार आहेत. श्री म्हाळसादेवी आणि तू देखील असशील. या आख्यानात असे अनेक प्रसंग येतील जेव्हा श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचा उल्लेख येईल. वैजी विष्णुदेव मला म्हणले आहेत तसं. बानू, आज या ब्राह्म मुहूर्तावर मी तुला हे सांगायला आलो आहे की अशा वेळी तू स्वतःवर संयम ठेवायला हवास. श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्याबद्दल तुला कळले आहे. ते या गडावर आहेत हेही तुला ठाऊक आहे, परंतु म्हणूनच हे सांगण्याचा मोह तुला आवरायला हवा. वय वय महाराज. श्री म्हाळसा देवींना हे कळता कामा नये. वय महाराज, असं काय बी होणार नाही. म्या कुणासनी काय बी सांगणार नाही बघा. हेच सांगायला मी इथे आलो होतो. आता येतो मी. वैजी. शुभम भवतु. बानू, आणखी एक गोष्ट. या आख्यानातून सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही संकेत मिळणार आहेत त्यांचा विचार करून ठेव. येतो मी. नारायण नारायण. ऐका हो ऐका. जेजुरीतल्या समद्यांनी हाता कान देऊन ऐका. ऐका हो ऐका. समद्यांनी ध्यान देऊन ऐका. ऐका हो ऐका. समद्यांनी ध्यान देऊन ऐका. ऐका हो ऐका. गणोबा, राघोबा, दवंडी द्यायला सुरुवात करा. जी. ऐका हो ऐका. जेजुरीतल्या समद्यांनी हाता कान देऊन ऐका. जेजुरीतल्या समध्या लोकांमोर आता एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तवा समध्यांनी नीट ध्यान देऊन ऐका. आज जेजुरीतल्या लोकांमोर एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा समध्यांनी नीट ध्यान देऊन ऐका. तुम्हा सर्वांनी ठावय, आज पतूर आपल्या गडावर नारद मुनी देवाच्या अवताराचं आख्यान सांगत होते. पण आता या वेळेला आख्यानामध्ये एक यागळी गोष्ट असणार आहे. तेव्हा तुम्हा समध्यासनी यायचं आहे. अरे पण असं काय येणार आहे त्या आख्यानात ते तरी सांगा. अरे का रे शिरपा, लय घाई झाली होय तुला? जरा दम खा की. तर या वेळेला नारद मुनी महाराज आपल्याला आख्यानामध्ये समुद्र मंथनाची गोष्ट सांगणार आहेत. आता हे आणखी काय म्हणायचं? आता समजा हातात ऐकायचंय होय तुला? अरे काय आहे हे कळावं म्हणूनच ठेवलेलं आहे नवं आख्यान. आणि देवानी समद्यासनी बोलवलेलं हाय. तवा
तुम्ही समध्यानी या आख्यानासाठी यायचं आहे. आलं का ध्यानात? वाय 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 वाय. गणोबा राघोबा चला आता मोरल्या अंगाला. ऐका हो ऐका. जेजुरीतल्या समद्यांनी हातात कान देऊ नाही का? ऐका हो ऐका. समध्यानी ध्यान देऊन ऐका. हे कसला आख्यान आहे मला काय बी कळना बघ. अरे आता म्हणाल नव का कळल. वाईस दम खा की. हा किती घाई लागली तुला? अरे अरे होय परत ते समुद्राचं काय म्हणाले ते काय कळालं नाही बघ मला. येस सांगणार आहेत आपल्याला महाराज आख्यानात. माहितीये का म्हणून आपल्या समध्यासनी बोलावलेला आहे. म्हणून ही दवंडी होती. समध्यासनी बोलावलं आहे म्हणजे कोण कोण येणार असेल तर? कोण कोण म्हणजे समधी असत्याल, प्रधानजी असत्याल, लक्ष्मीदेवी असत्याल, म्हाळसाताई असत्याल, बाणाई बी असत्याल बघ खात. म्हाळसादेवी आणि बाणाई बी असणार वय तत. मला नाही वाटत. असं कसं त्यासनी कळाय ना ग वय. ते दोघी बी असत्याल बघ खात. अरे तसं नाही म्हणजे म्हाळसादेवी म्हणाल्या होता की बाणाईसनी बोलावणार नाही म्हणून. त्यासनी मोहर बी येऊ देणार नाही असं म्हणाल्या होता त्या. अरे नाही कसं देव त्यासनी बोलावणार नाही असं कसं होईल. देव त्यासनी नक्की बोलावतील बघ. होय चला आता आख्यानाला जायचं आहे. तुमची तयारी झाली आहे ना मग झालं तर. या तुझीच वाट पाहत होत. हे काय तुम्ही अजून तयार नाही? मला वाटलं एव्हाना तुम्ही निघाला असाल. अगं आम्ही निघणारच होतो पण का कुणास ठाऊक ह्या अचानक थांबल्या. काय आई काय झालंय? आई हे आख्यान माझ्यासाठी किती महत्वाचं आहे हे कळतंय ना तुला? बाई 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 मला नाही कळणार का? पण खरं सांगू का तुला म्हाळसा, आजच्या या आख्यानाचा घाटच घातला गेला नसता. असं काय करतेस तू? हे आख्यान होणारच होतं पण तू असं का म्हणालीस? छे तू जर त्या बानूला आख्यानाला यायची अनुमती दिली नसतीस तर ती आलीच कशाला असती. आणि ती जर आली नसती तर हे आख्यानच घडलं नसतं. पण असं घडणं शक्य नाहीये. त्या अनुषंगाने सगळ्यांना ही कथा कळेल कारण ती कथा एवढी साधी नाही आहे. माते मी तुलाच शोधत आलो होतो. आम्ही देखील आख्यानालाच निघालो होतो. मला तर त्या बानूला समोर बघण्याचीही इच्छा नाही. तरी मी तुला सांगत होते पण तू माझं ऐकलं नाहीस. आणि जर ऐकलं असतं तर ही परिस्थिती आलीच नसती. मी निघते तुम्ही या. बघितलं तुम्ही? तुम्हाला तुमच्या या वागण्याबद्दल शासन व्हायलाच हवं. देवी, आपल्या मुखावर अशी चिंता शोभत नाही. चिंता नाही, कसल्या तरी विचारात होते. मग तुम्ही कसला विचार करता आहात हे मला सांगाल का? हे समुद्र मंथनाचं आख्यान आहे, साधं सुद्धा आख्यान नाही. आजपर्यंत श्री मार्तंड भैरवांच्या अवतार कार्याचं आख्यान ह्या गडावर झालं. आजचं आख्यान देखील तसंच असेल असं लोकांना वाटत असणार. परंतु आजचं हे आख्यान त्या आख्यानापेक्षा वेगळं आहे कारण हे म्हाळसा देवींच्या रूपाशी निगडित आहे. हे मात्र आहे. ह्या आख्यानात श्री खंडेराय, पार्वती देवी, तुम्ही आणि मी आपला सगळ्यांचा उल्लेख आहे. आणि तिथे काय घडेल ह्याची कल्पना आत्ता करता येणार नाही. लक्ष्मीदेवी, प्रधानजी, आपली निघण्याची सिद्धता झाली आहे का? होय देवा,
देवींना अशी चिंता वाटते आहे की श्री म्हाळसा देवींना सत्य तर कळणार नाही ना? कारण असं घडणं अगदी शक्य आहे. ह्या आख्यानात आपला उल्लेख होणार, म्हाळसा देवींना अनेक प्रश्न पडणार आणि ह्या प्रश्नांची उत्तरं देताना अशी परिस्थिती उद्भवू शकते जिथे म्हाळसा देवींना सत्य काय आहे ते कळेल. पण लक्ष्मी देवी, या आख्यानाचा हाच तर उद्देश आहे ना? मला तसं नव्हतं म्हणायचं. मला इतकंच म्हणायचं आहे की हे आख्यान साधं नाही. जसं श्री म्हाळसा देवींना सत्य काय आहे हे कळण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते, तसंच ह्या आख्यानात असं अनेकदा होईल की बाणाईला आपल्या मूळ रूपाबद्दल सांगण्याचा मोह होईल. हो, कारण आपण कोण आहोत हे इथे जेजुरीत आणि गडावर केवळ तिलाच ठाऊक आहे. अगदी योग्य बोललात देवी. परंतु जर असं झालं तर काय करावं ह्याचा देखील विचार करायला हवा. प्रधानजी, लक्ष्मी देवी, आज जर या आख्यानात समुद्र मंथनाच्या कथेत दोघींना जर काही संकेत मिळाले तर त्यांना साक्षात्कार होईल, आत्मज्ञान होईल. हे सत्य आहे. परंतु जर तसंच घडलं तर श्री खंडेरायांचं ह्या कृतयुगातलं अवतार कार्य संपुष्टात येईल आणि त्यांनीच सांगितल्याप्रमाणे ते कैलासात परत जातील. पण आधी सत्य कोणाला कळेल यासाठी जणू दोघींमध्ये चढाओढ लागली आहे. कारण जिला सत्य आधी कळेल ती माझ्या बरोबर कैलासात येईल हेच त्यांच्या मनात आहे. आता काय घडणार आहे हे लवकरच आपल्याला कळेल. आख्यान ऐकण्यासाठी आख्यानाच्या ठिकाणी सगळे लोक जमू लागले आहेत. दूर दूरून लोक येत आहेत असं समजलं आहे. आपणही तिकडेच प्रस्थान करावे. लवकरच कळेल की म्हाळसा आणि बानू यांच्या हाती काय लागतं ते. आज हात आल्यापासून पहिल्यांदाच तुम्ही समदान मोर असं आख्यानाला जाणार आहे सा. आज मी हे समद तुमच्या अंगावर घालणार आहे. आज मी तुम्हाला सजवणार आहे बघा. चालत हाय का आता? अरे अजून झालं नाही वय तुमचं? कवा तर ना हाका मारतोय मी. असू द्या, बानूताई आल्या बगर आख्यान थोडी सुरू होणार आहे तेव्हा. हा अगं तसं नाही ग गंगे. कसम देत आता आपली वाट बघत असते आपल्याला जायला. हो वय वय झालंच बघा. अगं समजी जण जमल्या तिथं तर काय कुठनं लोक आल्याची गर्दीच गर्दी झाली. अरे काय सांगतो आहेस? पर मला ठाव होतं बघ, हे कसं साधं सुद्धा आख्यान नाही बघ.
उगा असं समध्यासनी आख्यानाला या असं नाही सांगणार नाही तर ते. ए गंगे आवर बिगी बिगी. वाड्याबाहेर माणसं थांबले ती म्याना धाडलाय बानूला. अरे पर हे कोणी करायला सांगितलं तुला? आता म्या केलंय का ही हा गाडावूनच धाडला असेल त्यो. मला बी हाता आल्यावर कळलं. झालं. लई रूपवान दिसतायस आज. देवांची बायको शोभतीयाच बघ. बरं चला आता आपल्या पायी उगाच आता उशीर नका व्हायला. चल ग चल गंगे. चला चला. वर कुठे चालली आहे? आख्यानाला जाण्याची वेळ जवळ आली आहे. मी पूर्वतयारी करायला चालली आहे. फार विलंब नको. आख्यानाला सर्वजण जमायला सुरुवात झाली आहे. माझ्यामुळे विलंब नाही होणार. बर ही वाट पाहतो. तुम्ही आधी गेलात तरीही चालेल. मी येईन एकटी. निश्चित? हो. पण असं का? ती ज्या वाटेवरून येणार आहे त्या वाटेवरून मला यायचं नाही. पण आख्यानाच्या तिथे ती असेल आणि जर तू मनात राग ठेवलास तर आख्यान कसे श्रवण करता येईल? श्रवण करणे म्हणजे ध्यान देणे, समजून घेणे, मनात कोणताही पूर्वग्रह न ठेवणे. मी प्रयत्न करेन. बर ये तू. देवा थोडप्पा. देवा समधी तयारी झाली आहे बघा. गावागावाकडची म्हातारी कोतारी बाया बापड समधी हाकडच यायला लागल्यात. समध्यासनी समुद्र मंथनाची कथा ऐकायची आहे. उत्तम. हे एक प्रकारचे जागरण आहे. सर्वांना जाग करायचं आहे. वैजी येणाऱ्या भक्तांना सर्व सुविधा मिळाव्यात, त्यांना कोणताही त्रास होऊ नये हे पहा. वैजी आपली समधी माणसं आहे तिथं. कुणासनी काय पाहिजे काय नको समधी व्यवस्था नीट झाली आहे बघा. चोडप्पा, माझ्या भक्तांची तुम्ही सेवा करत आहात. तुमचं कल्याण होईल. शुभम भवतु. आज जेजुरीत या समुद्र मंथनाच्या आख्यानाचा घाट घातला गेला आहे. सगळीकडे आख्यानाच्या निमित्ताने दवंडी दिली गेली आहे. सगळेजण आख्यान ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. ज्या अर्थी या कथेचा इतका मोठा घाट घातला गेला आहे त्या अर्थी नक्कीच ही कथा महत्वाची असणार.